अमरावती महानगरपालिकेतील महापौर पदाचा पेच आता निर्णायक वळणावर आला असून हे पद जणू ऑक्सिजनवर असल्याची राजकीय चर्चा शहरात रंगली आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेचे गणित गुंतागुंतीचे बनले असून आता मित्रपक्षाच्या महापौर होण्याचा हालचालींना वेग आला आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि MIMच्या प्राथमिक पातळीवर संवाद सुरू झाला आहे. भाजपच्या कथित हुकुमशाही कारभाराला लगाम घालण्यासाठी समान कार्यक्रमांच्या आधारे आघाडी उभारण्याचे संकेत मिळत आहेत. महानगरपालिकेत समतोल, सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख प्रशासन देणे हा या संभाव्य आघाडीचा मुख्य अजेंडा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान भाजपसाठी ही स्थिती चिंताजनक मानली जात आहे. निवडणुकीपूर्वी भाजपकडून महापौर पदावर दावा केला जात होता. मात्र निकालानंतर आकडेमोड प्रतिकूल ठरल्याने पक्षाची रणनीती अडचणीत आली आहे. याच पार्श्वभूमीवर नवनीत राणांचा जातीवादी वक्तव्यांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून तो भाजपला राजकीयदृष्ट्या भोवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वक्तव्यांमुळे संभाव्य मित्रपक्षांमध्ये नाराजी वाढल्याचेही संकेत आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटांचे विश्वासू खोडके दाम्पत्यांनी या निवडणुकीत राणांचा स्वाभिमान पक्ष भाजपासोबत निवडणूक लढत असेल तर स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली होती आणि त्यांनी तसेच केलेही. दुसरीकडे भाजप व युवा स्वाभिमान पक्षात उमेदवारीबाबत एकमत न झाल्याने दोघांची युती व मैत्री पूर्ण लढत हा फॉर्म्युलाही टायटायफेस झाला. उलट आमदार राणा यांनी भाजपला आव्हान देत आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केल्याचे दिसून आले. राजकीय विश्लेषकांच्या मते जर वरील पक्ष एकत्र आले तर महापौरपद भाजपच्या हातातून निसटण्याची दाट शक्यता आहे. मात्र आघाडीतील पदवाटप, महापौर, उपमहापौर सूत्र, स्थायी समितीची रचना यावर अंतिम एकमत होणे अजून बाकी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अमरावतीच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदर पाहता महापौरपदासाठी सुरू असलेली रस्सीखेच शहराच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करणार असून मित्रपक्षाच्या महापौर ही शक्यता आता केवळ चर्चा न राहता प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. BC न्यूज करता मच्छिंद्र भटकर, बडनेरा. आपण पाहतात BC न्यूज.